नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। नवीन दिवस आणि नवीन सुरुवात। आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे। आता मी जेवणाची आणि प्रीतच्या डब्याची तयारी करायला घेतली आहे। तो मार्केटला गेलाय भाजी आणण्यासाठी। तर आता मी किचनमध्ये आले, सगळं जेवण करायचं आहे, त्याला ऑफिससाठी डबा रेडी करायचा आहे आणि अजून माझी बरीचशी कामं आहेत ते मला पूर्ण करायची आहेत। तर चला आपण आता किचनमध्ये जाऊया आणि आपल्या नेहमीच्या ब्लॉगिंगला सुरुवात करूया। तर आता मला कुकरमध्ये डाळ लावायची आहे म्हणून पाणी टाकले, याच्यामध्ये डाळ टाकलेली आहे। आणि इकडे मी काल रात्री मसूर भिजत ठेवली होती, पाण्यामध्ये मस्त भिजलेली आहे, फुगलेली आहे। आता मसूरची भाजी करणार आहे आज जेवायला। आता वरण फोडणीला देते, फोडणीला म्हणजे कुकरमध्ये लावते। त्याच्यामध्ये मी टाकते थोडी हळद, थोडी धण्याची पावडर पण टाकते म्हणजे वास मस्त येतो वरणाला। आणि आपला खड्याचा मीठ टाकते, तुम्ही बारीक मीठही टाकू शकता, पण मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी खड्याचं मीठ टाकण्याचा प्रयत्न करते, चांगला असतो हा। तर आईने मला पाठवलेला खड्याचा मीठ। तर आता कुकर लावते आणि पटकन 3 शिट्ट्या काढून घेते। तीन गॅस असले ना की आपलं काम एकदम पटापट होत होतं। एका साईडला मी वरण ठेवलंय आणि एका साईडला भाजी ठेवलेली आहे आणि एका साईडला आता मी भाकरीला उतरवणी घेते, म्हणजे आपली कामं जी आहेत जेवणाची ती पटापट होतात। तिन्ही गॅस माझे चालू आहे आणि आता माझ्याकडे वेळ पण कमी आहे म्हणून पटापट सगळं एकत्र लावलंय। आता भाकरीसाठी मी पीठ घेते, जास्त भाकरी नाही करते मी, त्याच्या पुरतीच करते, म्हणून 1 कप पाणी आणि 1 कप पीठ असा माझा अंदाज असतो नेहमी। मी एवढी काही ट्रेन नाहीये भाकरी करण्यामध्ये, मी आता शिकली आहे, पण जमतात मला। पण जेवण करताना माझा ओटा पूर्ण भरलेला असतो एकदम, ते काय विचारायचं नाही। काय चाललंय शेट? डब्याची तयारी, शिट्टी होईल। आता बटाट्याची भाजी बनवली तुला डब्याला। अच्छा, बटाटे उकडत ठेवलीस काय? उकडत ठेवले आणि थोडासा उशीरच होतोय, पटापट करते। ओके, डाळ झाले, कोथिंबीर टाकायची आहे मला आणि परत एकदा थोडी उकळ देते तिला। ओके, गडबड गडबड घाई झाली का? थोडी, एवढी नाही, अजून आहे वेळ माझ्याकडे। अजून तुला जेवायचं आहे, डबा भरायचा आहे मला तुझा, माझी सकाळची काही कामं संपणार नाही। जेवण आणि डब्यामध्ये सगळा वेळ जातो। काय बनवलंस अजून? आणि भाकरी बनवली मी, भाकरी करताना काही शूट नाही केलं मी म्हणजे, आणि नेमक्या 3च भाकऱ्या झाल्या बघ ना। चालेल, मला डब्याला देखील आला, डब्यालाच देणार। आणि आज छोट्या छोट्या केल्या तशा मी दामट्या पण झाल्यात बघ, फुगल्यात मस्त, पातळ आहेत एकदम, अशी जाड नाहीयेत, पण ठीक आहे, केले मी आज तुझ्यासाठी। भाकरी आणि चपातीच करणार होतो। थँक्यू। आता ह्याची बटाटे सकाळ सकाळ असा सगळा चालू असतो किचन मध्ये आमचा प्रोग्राम। जेवण किती झालं? 4 झाल्या का? 5 झाल्या। 5 झाल्या म्हणजे करते, बोलण्याच्या नादावर मी विसरून जाईल। बटाट्याचा काय किमा? येस, बटाट्याची भाजी आज त्याला डब्याला। तवा त्यामध्ये घेते, फोडणी देते त्याला पटकन। चालेल, आम्ही काय कामाला जाणार, मग तुम्ही काय करणार दिवसभर? परत माझी कामं आहेतच ना, काही ना काही। वरण कामवाल्यांचं बरं नाही, कामाला गेला मोकळा, घरातल्या कामावरून येसपर्यंत आमची काय कामं होत नाही। घरातली कामं काही संपणार नाही ना, घरातली कामं काही संपणार नाही, असं आहे ते। तुम्हाला पण पगार द्यायला पाहिजे। तूच बोलते, मग द्यायला पाहिजे तुम्ही आता। किती द्यायचा पगार? आमची डिमांड असते, मग आम्हाला एवढा पाहिजे। पाहिजे काय? पाहिजे चल चल ये। तर मंडळी, इथे माझं जेवण झालेलं आहे। त्याला डब्याला बटाट्याची भाजी आणि भाकरी, इथे मसूरची भाजी केली आहे मी, सुकी भात, वरण आणि शेवया।
तर हे आहे प्रीतचं ताट. प्रीत इज रेडी फॉर ऑफिस. थँक्यू. जेवा पटापट. ही साईड डिश. मीठ बघ लागला असेल तर मे बी. ओके ओके, जेव सावकाश. तर मंडळी माझं पण जेवण झालेलं आहे. ओटा वगैरे आणि भांडी वगैरे मी घसून ठेवलेली आहेत. प्रीत पण गेला कामाला. तो असलं की माझी नुसती धावपळ असते. जेवण द्यायचं आहे, परत त्याला काय हवं नको ते बघायला पाहिजे. तर सकाळचा वेळ माझा असा जेवण आणि डबा बनवण्यातच जातो. अशी सगळी माझी धावपळ असते रोजची. काही ना काही चालूच असतं माझं. आता ओटा वगैरे क्लीन केला मस्त. पण आता माझं दुसरं काम बाकी आहे, ते म्हणजे प्रीत गेलेला मार्केटमध्ये अजून भाजी घेऊन आला. तर ती भाजी मला फ्रीजमध्ये वगैरे लावून ठेवायची आहे. ती पहिले भाजी सुकी करायची आहे. म्हणजे आता पावसामध्ये भाजी भिजलेली येते ना, पहिले मी ती भाजीला पहिले सुकवते पूर्ण आणि मग फ्रीजमध्ये टाकते. तर ओली भाजी फ्रीजमध्ये टाकली की मग ती भाजी खराब होते. आणि आजकाल भाजी पण खूप जास्त महाग झालेली आहे, म्हणून मी अशी सगळी काळजी घेते. तर चला काय काय भाजी आणलेली आहे प्रीती ते बघूया. तर मी त्याला मार्केटमध्ये 2 पिशव्या देते. त्याच्यामध्ये एका पिशवीमध्ये मी त्याला आणायला सांगते कांदे बटाटी, वेगळ्या पिशवीमध्ये आण, आणि जी काय भाजी असेल ती वेगळ्या पिशवीमध्ये आण. तर कधी कधी सगळं मिक्स होतं आणि मी कधी काय भाजी असेल तर ती चेपली सुद्धा जाऊ शकते जर नरम काय असेल भाजी तर. म्हणून टोमॅटो वगैरे जास्त पिकलेले असतात तर ती चेपली जातात. म्हणून मी त्याला नेहमी 2 पिशव्या देते सेपरेट. एका याच्यामध्ये त्यांनी कांदे बटाटी आणलेली आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी भाजी आणलेली आहे. तर भाजीसाठी त्यांनी घेवडा आणलेला आहे, टोमॅटो आणि वाल सुद्धा आणलेली आहे. म्हणजे आज भाजी चांगली भेटलेली आहे म्हणून त्यांनी एवढी सगळी भाजी घेऊन आलाय. तो जास्त भाजी आणत नाही. जर भाजी चांगली असेल तरच तो घेऊन येतो मार्केटमधून. आणि गवार आणि भेंडी आणलेली आहे, शिमला मिरची आणलेली आहे. आज चांगली भाजी मिळाली, मस्त ताजी ताजी आहे. आणि लिंब आणलेली आहे, इथे 5 लिंब आहे. आता हे सगळं मला लावून ठेवायचं आहे. तर इथे मी अशी प्लेट घेतलेली आहे काढायला. टोमॅटो पण ओली असतात ना, तर ती पुसून घेते मी. आणि आता टोमॅटोचा भाव आमच्याकडे तर 80 रुपये किलो चालू आहे. तुमच्याकडे किती आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मस्त आणली त्यांनी टोमॅटो. मी त्याला नेहमी थोडी पूर्ण अशी पिकलेली नाही सांगत आणायला, थोडीशी कच्ची असली ना की जरा बरी. आणि तशी आपण लगेच काय एवढी टोमॅटो खात नाही, थोडा वेळ राहिली की ती आपोआप पिकतात. म्हणजे त्यांनी कच्ची थोडीशी आणलेली आहेत, अशी सुकटीच्या कालवणामध्ये वगैरे अशी कच्ची टोमॅटो टाकायला मस्त. तरी थोडी सुकट ठेवते भाजी. आणि त्यांनी वाल पण घेऊन आलाय मस्त. आज छान भाजी आणली त्याने. तशी ही भाजी सुकीच आहे, मला वाटलं ओली आहे का, पण हा सुकी आहे. वाल आहे आणलेली त्यांनी, मस्त आहे, चांगले. आणि ह्याच्यामध्ये आहे भेंडी आणि गवार. तर ही भाजी आम्हाला आठवड्याला पुरते. आम्हाला डबा पण द्यायचा असतो म्हणून आठवडा आमचा आरामात होतो दोघांचा. आणि कधी कधी उपवास नसेल त्या दिवशी मच्छी असतेच आपल्याकडे, चिकन सुद्धा आणतो. मच्छी किंवा सुकी मच्छी. बहुतेक भाजी सुकीच आहे म्हणून मला एवढा काही वेळ लागणार नाही ठेवण्यामध्ये. तिला थोडा वेळ ठेवते, 10 मिनिटं. जर पाणी वगैरे असेल तर पंखा लावून ठेवला तर सुकेल मस्त. तिथपर्यंत मी कांदे बटाटी ट्रॉलीमध्ये टाकून घेते. आता या ट्रॉलीमध्ये भरते कांदे आणि बटाटी. तशी ऑलरेडी माझ्याकडे कांदे होते तर मी आणायला सांगितले. एकदम संपल्यावरच नको सांगायला ना, म्हणून जरा आधीच सांगितले. आणि आता बटाटी एवढी आणली तर एक एक टाकते खाली. पहिल्या कप्प्यामध्ये मी कांदे ठेवते, दुसऱ्या कप्प्यामध्ये माझी बटाटी असते आणि तिसऱ्या कप्प्यामध्ये लसूण असतं. पण तशी आज सगळी भाजी एकदम सुकी होती, नाहीतर पावसामध्ये सगळी भाजी भिजलेली येते. मग भिजलेली भाजी ना जास्त काळ टिकत नाही. ती फ्रीजमध्ये पण ठेवा तुम्ही तर अजून कशामध्ये ठेवा, थोडी खराब होते पाणी लागलं की. म्हणून जेव्हा पाऊस कमी असतो तेव्हाच मी मार्केटमध्ये जाते, नाहीतर मग शॉपमधून घेते. तर बऱ्यापैकी बटाटी आणली त्यांनी. 3 किलो आहेत असं मला वाटतंय. तर झालं, कांदे भरले, बटाटी भरली. आता बऱ्यापैकी माझं सगळं काम झालंय. आता वाजले मे बी 3:30 झाले. लगेच चहाचा टाइम होईल. असा म्हणजे वेळ पटकन कुठे निघून जातो काही समजतच नाही. जेवणाची सगळी कामं काय ना काय लावायचं असतं.
आता मला अजून कपडे जे सुकलेले आहेत त्याच्या घड्या घालायच्या आहेत, तर ते काम आपलं काम काय चालूच राहील. तर चला बाकीचे कामं करूया. थोडा वेळ जरा बसते मोबाईलमध्ये, काय नाही काय बघत बसते, थोडा वेळ विरंगुळा, थोडा वेळ टाइमपास असं करते, काय नाही काय. थोडा पुस्तक पण वाचायचंय माझं नेहमीच जे मी वाचते ते. आणि मग थोडा वेळ असं जरा पडेन आणि मग 4 वाजतील. मग मला माझं थोडं योगा करायचं. आज सकाळी मला योगा करायला भेटलं नाही, विचार केला संध्याकाळीच योगा करेन. सकाळी मग माझी धावपळ होते. मेन म्हणजे मी सकाळीच योगा करते, पण कधी कधी टाइम नाही भेटत मला. घरची सकाळची ड्युटी असली की मला मग संध्याकाळी योगा शिफ्ट करावा लागतो, तर माझा योगा पण करायचा आहे.